चला इथून टाइमर ऑन केला जाईल. पहिल्या मॅच मध्ये आपण आवाज ऐकला व्हॉइस ऑफ रायगड, रायगड समालोचक असोसिएशनचे सचिव आणि मराठीवरती त्यांचं अगदी चांगलं प्रभुत्व पाहायला मिळतं. उत्तम निवेदक आणि समालोचक दीपकजी पाटील सर पलसवे, त्याचबरोबर गुणलेखक संख्याक लेखक आमच्या आदरणीय कांचनजी पालकर सर यांना पाहतोय. ध्रुवी इलेव्हन वाशी आणि गावदेवी साई या दोन संघातील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. वाशी टीमनं टॉस इथे जिंकलाय आणि बॅटिंग बरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय. गावदेवी साई टीमला मात्र इथून क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रित केले गेले. चला आमचे कॅमेरामन सचिन यांचंही खूप मोठं योगदान राहिले गेले. चल लवकर प्लीज, थोडी घाई करा. जवळपास रात्रीची आता 1:48 झाली, तरीही 350-400 लोक इथून प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. त्यांचीही तुम्हाला काळजी असायला हवी, त्यांनाही झोपायचं आहे. प्लीज चला. चला लवकर मॅच ऑन करा. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ध्रुवी इलेव्हन वाशी टीम कडनं सचिन आणि योगेश योगेश भगत आणि सचिन रजाक, ही दोन नावं सातत्याने मात्र वाशी टीम साठी मात्र जोडली गेलेली आहेत. गिमन लिस्टले चला हो भाई, आइए जल्दी. पहिला बॉल, 4 षटकांचा खेळ आणि पहिला बॉल इथे हाताळण्यासाठी निखिलला पाहतोय. पहिलाच बॉल ऍक्टिव्ह, इथून मात्र मात्र गॅप शोधून काढली आहे. भन्नाट वेगानं बॉल निघालाय सीमारेषा पार. पहिल्याच बॉल वरती ठासून ठोकून दिलाय फलंदाज योगेश यांच्या बॅट मधून आलाय चौकार.
5-6 धावपलकावरती ते मात्र पाहायला मिळतात. निखिल गोलंदाजी मार्कवरती. निखिल मोकल अप्रतिम हा बॉल. त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं त्या खेळाडूंना माहिती आहे आणि त्याचबरोबर मात्र इथून तुम्हाला करावं लागेल. अगदी महत्वपूर्ण मॅच आहे. ज्या पद्धतीनं आपण पाहायला गेलं तर दोन्ही फलंदाज मैदानामध्ये उतरलेत, बॅटिंगचा निर्णय घेतलाय. ही रणनीती आखून ज्या पद्धतीनं टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी बरोबर जाण्याचा निर्णय वाशी टीमचा इथे मात्र पाहायला मिळते. आणखी गॅप शोधून काढल्या. पिवनच्या षटकाचा परिपूर्ण पॉवर इथे मात्र दाखवत असताना फलंदाज योगेश गरजच्या बॅटमधून, भगतच्या बॅटमधून आणखी क्लासिकल चौकार. अशी मजा कॉमेंट्री बॉक्स मध्ये सध्या वातावरण चालू आहे. केडी आणि त्यांची पूर्ण टीम की आमचा तेवढाच चांगला सातत्याने आनंदित असो. आणखी क्लास लांब आणि लांब लचक या खेळाडू क्लास आहे, केडक आहे आणि दी धडक बी धडक आज षटकारी याला योगेश यांच्या बॅट मधून कडक. गोष्ट पटली झटकन उठली अशी ध्रुवी 11 वाशी म्हटल्यानंतर आपण पाहायला गेलं तर या खेळाडूचं नाव सातत्याने जोडले गेले अनेक वर्ष. ध्रुवी 11 वाशी आणि योगेश भगत गॅरो या नावानं सुप्रसिद्ध टेनिस क्रिकेट पटलावरती हे नाव सातत्याने गाजताना मात्र पाहायला मिळतं आपल्याला. आणि आता इथून आक्रमण निखिल मोकलवरती मात्र पाहायला मिळतात आपल्याला. का चांगला इथे गॅप शोधून काढली पण तेवढाच काय अप्रतिम क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न तिथे असफल. ऑलॉंग द कार्पेट मैदानाला गुदगुल्या करत बॉल सीमारेषा पार आलाय शानदार. योगेश यांच्या बॅट मधून चौकार. बंबू डाल टाइमिंग की बेदार बादशाह आज डीजे निशांत अप्रतिम सगळ्यांना मंत्रमुग्ध करणार. आता तेही रंगात आलेले आहेत. जसं सामना आणि अंतिम टप्प्याकडे जात असताना मात्र पाहायला गेलं तर या आजच्या रात्रीतील आणखी एक सामना बाकी असेल. याच्यानंतर 23 धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. क्रमांक 1चं षटक इथे मात्र समाप्त झालंय. 23 आल्यात. भरमसाठ धावा इथून जमा केलेत योगेश भगतनं. आणि आयोजक आपले शैलेश ठाकूर साहेब आहेत आणि त्यांची सासूरवाडी वाशी आहे. म्हणजे सगळे मेहुणे आज पाहुण्यांची ते खेळायला आलेले आहेत. मेहुण्यांचे मेहुणे आमचे सगळेच पाहुणे. क्लास इथे मात्र पाहायला गेला तर आणखी एक इथे मात्र धाव घेतली जाईल. टेक्निकली फलंदाजाचं उत्तम उदाहरण सचिन ही दाखवत असताना पाहायला मिळतात. हे दोन्ही फलंदाजांनी क्लास दाखवला. योगेश भगत यांच्या बॅटमधून धावा येतात तेवढी 7 इथून मात्र सचिन यांनी देत असताना पाहायला मिळतात. हेच तुम्हाला करायचं आहे ना तेव्हा तुमचा एक सांघिक खेळ एक उभा राहतो आणि तेच इथे मात्र पाहायला मिळालं. 24 धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. येस पहा ते आमचे शैलेश ठाकूर साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि वाशीगावचे जावई
आणि सगळे मेहुणे आज खेळण्यासाठी हे ते आलेत. क्लास ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, ऑन फायर. योगेश भगतच्या बॅट मधून आणखी एक आलाय. ध्रुवी 11 वाशी टीमची धावसंख्या वाढवणारा हा शानदार षटकार. नावे खाडी म्हटल्यानंतर खूप छान येते. अगदी माणुसकी जपणारे माणसातील माणूस दाखवणारी मात्र हेतून हे सगळी माणसं आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा बाहेर जाणारा बॉल, वाईटचा निर्णय मात्र येथे आल्या. अतिरिक्त 1+1 म्हणजे 2 धावा मात्र धावपलकावरती पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला सब कुछ ध्रुवी 11 वाशी टीमच्या बाजूने जातोय की काय असं चित्र निर्माण झालंय. गावदेवी साई या संघांना सुद्धा मात्र आपण पाहायला गेलं तर पेन तालुका असेल, पनवेल तालुका असेल, उरण तालुका असेल, या तालुक्यांमध्ये मात्र आपल्या नावाचा दबदबा सातत्याने ठेवला गेलाय. पण इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. 32 धावा धावपलकावरती आहेत. चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला. तोपर्यंत एक पहा, एकीला दुहेरीमध्ये रूपांतरित करण्यामध्ये यशस्वी लेझी क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळालं या गुलाबी थंडीमध्ये आणि त्याचा परिपूर्ण फायदा उचलला गेलाय. चालक चतुर तुम्हाला मैदानामध्ये राहणं अपेक्षित असतं. अगदी अख्ख्या गावातून 11 खेळाडू तुम्हाला चुनचुनके घेतले गेलेत. म्हणजे तुम्ही गावातील सगळ्यात चांगले खेळाडू म्हणून तुम्हाला इथून संधी मिळाली. आणखी एक फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत झेल घेतला जाईल का नाहीये. ओ हो, कदाचित ती विकेट आली असती. सचिन डेंजर झोन मध्ये होते तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जातात त्या 2 धावा आणि या 2 धावेने धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 36 धावा 36. ध्रुवी 11 वाशी आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी साई टीम. खूप आनंदीय वातावरण आपल्याला मात्र या मुख्य व्यासपीठावरती मात्र पाहायला मिळतं. सगळे आयोजक आमचे खुश आहेत. यशस्वी आयोजनाकडे वाटचाल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. खूप छान स्पर्धाच्या रात्रीमध्ये मात्र संघ ही तेवढे चांगले आपल्याला पाहायला मिळाले आणि बघता बघता इथे मात्र तिथेही मिस झालं चेंडू. यष्टरक्षकांकडनं त्याचा फायदा परिपूर्ण बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल कंप्लीट इथे मात्र करताना मात्र पाहायला मिळतील आणि एका धावेने धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 37. 1.5चा खेळ आतापर्यंत झालाय. म्हणजे दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल इथून मात्र बाकी असेल. 7 बॉलमध्ये 28 धावांवरती योगेश भगत खेळताना पाहायला मिळतात. काही फलंदाजी केली आणि त्यांना जिथे मात्र स्ट्राईकला पाहतोय आपण. योगेश भगत समोर आहेत. क्लास इथे मात्र पाहायला मिळाला परंतु इथून मिडॉन मध्येच तिथे बॉल स्टॉप होतोय. अगदी प्रचंड वेगानं बॉल मारला होता आणि तेवढाच हाताला मात्र इथून झटका दिलाय गोलंदाजांच्या. का प्रचंड वेग आला, वेगानावरती मात्र अडवण्याचा परिपूर्ण मात्र प्रहार रिप्ले मध्ये आणि डायरेक्ट थ्रो झाला आणि त्याचा परिणाम मात्र पाहायला मिळाला. क्रमांक 2चा षटक इथे मात्र समाप्त झालंय प्रतीक मोकल यांच्या स्वरूपामध्ये आणि इथून धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 38 धावा धावपलकावरती बॅटिंग करत असताना टीम ध्रुवी 11 वाशी. आता डीजे वाले आता कव्वाली आणले. राकेश मोकल गोलंदाजी मार्कवरती मात्र क्रमांक 3च्या षटकासाठी. पहा हा षटक तुम्हाला 4.5 मिनिटांमध्ये इथून हातलायचा आहे. कृपया विनंती करेन की थोडासा फास्ट करा. टायमर ऑफ करा जरा, खेळाडू बाहेर आहेत. थोडस दुखापतग्रस्त आपण पाहतोय इथे. 38 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात येते. 8 बॉलमध्ये 29 धावा योगेश भगत यांच्या मात्र बॅटमधून आलाय. लिझन खेळाडू खूप छान मात्र इथून सातत्याने मात्र वाशी टीम साठी मात्र आपल्या नावाचा परिचय दिलाय.
वाशी टीम ज्या ज्यावेळी मात्र संकटामध्ये असतो त्या त्यावेळी मात्र हे नाव पुढे येत असतो. योगेश भगत, ध्रुवी 11 वाशी या नावानं अनेक वर्ष मात्र हा संघ खेळताना मात्र पाहायला मिळते. गॅप शोधून काढली आहे. क्लास आणि क्लासिकल नावाचा परिचय देणारा हा येतोय शानदार रुबाबदार योगेश भगत यांच्या बॅटमधून चौकार. सचिन राजा काय फलंदाजी. आता हे लय मध्ये आलेत. 5 बॉल मध्ये 11 धावा त्यांच्याही बॅट मधून आल्यात. 49 सव्वा धावफलकावरती लागल्यात. हा क्लास क्लासिकल नजाकत सौंदर्यताकत सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल सीमारेषा पार आलाय शानदार षटकार. खूप रंगात आणि ढंगात ही स्पर्धा मात्र आलेली आहे. खूप एन्जॉय करतात येथे सगळेजण. मनापासून आभार सगळ्यांचंच. क्रीडा रसिक सुद्धा अगदी त्या दिशेनं सुद्धा सिटीचा आवाज इथपर्यंत येतोय. टाळ्यांचा आवाज येतोय. आणखी एक ताकदवान फटका इथे मात्र गाप शोधून काढले. क्षेत्ररक्षक पोहोचतील का नाही. बॉल चाललाय टू टप्पा सीमारेषा पार 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 पार. धावफलकावरती 59 धावा इथे मात्र पाहायला मिळतात. सचिन 7 बॉल मध्ये 21 वरती खेळतो. योगेश 11 बॉल मध्ये 34 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. अप्रतिम फलंदाजी. 2 फलंदाजांनी उत्तम उदाहरण इथे मात्र साकारलंय. कसं खेळ असावं तसं उत्तम उदाहरण. टॉस जिंकल्यानंतर अगदी स्वतःवरती असणारा विश्वास, आपल्या खेळीवरती असणारा विश्वास, इनपुट्स काय द्यायचे ते तुम्हाला मैदानामध्ये जाऊन त्याचं उत्तम उदाहरण सादरीकरण इथून देत असताना ध्रुवी 11 वाशी टीमचे दोन्ही फलंदाज सलामीला गेलेत. आणि गावदेवी साई टीमच्या गोलंदाजांना मात्र इथून ही विकेट काढण्यामध्ये मात्र हे अयशस्वी झाले. आणि त्याचमुळे की काय इथून पाहायला गेलं तर हा खेळ सध्याच्या घडीला ध्रुवी 11 वाशी टीमने आपल्या बाजूने खेचलाय. 59 धावा तब्बल 4 षटकांचा खेळ. अंतिम षटक. अंतिम षटकासाठी तुमच्याकडे 4 मिनिट 30 सेकंद आहेत. तुम्हाला पूर्ण करायचं आहे. समोर आहेत योगेश भगत. आणखी एक टॅक आवाज तर आलाय.
आता मात्र संधी मिळाली आहे, ज्यासाठी मात्र इथून नाना मोकल यांना मात्र आणले गेले. खूप अनुभव आहे त्यांच्याकडे, त्याचा वापर परिपूर्ण केले गेले. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक अप्रतिम तिथे मात्र पाहायला मिळालं संदेश यांच्याकडनं आणि फलंदाज बाद. मोठी विकेट करत योगेश भगत यांना यावं लागेल माघारी. 59 धावावरती पहिला विकेट ध्रुवी 11 वाशी टीमला. शैलेश ठाकूर आमचे मुख्य आयोजक आणि आमचे आणखी शैलेश ठाकूर खूप एन्जॉय करतात त्या क्रिकेटला. आणि असंच असावं, माणसाने आयुष्यामध्ये दिलखुलास पद्धतीने जगावं. कोणता दिवस शेवटचा आहे आपल्याला माहिती नाहीये. जबरदस्त आनंदी आणि आनंद वातावरण इथे मात्र निर्मित होत असताना पाहायला मिळते. असे आयोजक भेटले पाहिजे. स्पर्धा यशस्वी. आणखी एक चांगला इथून बॉल इथे मात्र पाहायला मिळालं. डॉट बॉल. आणखी एक चांगला बॉल. हा षटक नावी जात असताना इथे मात्र पाहायला गेलं तर चुकी होताना मात्र पाहायला मिळेल. तोपर्यंत मात्र इथून एक धाव पूर्ण होताना मात्र पाहायला मिळेल. आणि या एका धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 60 धावा. 60 आणि स्कोरबोर्ड. एक भली मोठी धावसंख्या जमवण्यामध्ये सध्याच्या घडीला ध्रुवी 11 वाशी टीम यशस्वी मात्र होताना पाहायला मिळते. 3.3चा खेळ झाला. 3 बॉलचा खेळ बाकी आहे इनिंग मधील. 7 बॉल मध्ये 21 वरती सचिन रजाक खेळताना इथे मात्र पाहायला मिळतात. नितीन सुतारचा अर्धशतक मागच्या मॅच मधील कसं विसरता येईल आपल्याला. हा फटका चांगला आहे परंतु तिथे डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक ज्या खेळाडूच्या बॅट मधून 7 बॉल मध्ये 27 धावा आल्या सचिन रजाक 60 या धावसंख्येवरती सांघिक मात्र होताना पाहायला मिळतील बाद. ओम साईराम. 60 धावा 2 विकेट माघारी. नवीन फलंदाज मैदानामध्ये चेतन शिंदे आपल्याला पाहायला मिळाले. आल्या मात्र आक्रमण मिड ऑफच्या डोक्यावरून परफेक्ट ऑफ ड्राईव्ह. बॉल सीमा पार. धावा येते 6. षटकार. आणि एक वर्ष ध्रुवी 11 वाशी टीमनं मात्र अगदी कलात्मक खेळामध्ये सातत्य मात्र ठेवले गेले. अनेक खेळाडू आले गेले. त्याच्यानंतर मात्र या खेळाडूंचा क्लास काही खेळाडूंचा क्लास मात्र तसाच राहिला गेले. गावदेवी साई टीम अगदी आपण पाहायला गेलं तर याही टीमचा मात्र डंका सातत्याने पेटताना पाहायला मिळाला. परंतु इथून गोलंदाज धावा खर्च करताना मात्र पाहायला मिळतात. तिथे डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे जज करावा लागेल. झेल पकडावा लागेल. यस डेफिनेटली पकडलाय निखिल मोकलनं. आणि इथून एंड इज वेल शेवट गोड केला. अंतिम षटकातील शेवटच्या बॉलवरती फलंदाज चेतन बॅक टू टेक आउट. 66 धावा धावफलकावरती मात्र लागल्या गेल्यात. आता इथून 4 षटकांमध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत 67 धावा. चला आपण लगेच मैदानामध्ये जायचंय. वाशी टीम प्लीज. योगेश सर प्लीज आपण लगेच मैदानामध्ये जा. फास्ट करा प्लीज. साई टीम आपण या लगेच फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत.
जास्त वेळ घेऊ नका, इथून टायमर ऑन केला जाईल. मी कृपया विनंती करीन, आज भरपूर उशीर झालाय. आपण पाहायला गेले तर जिखरीचं काम सातत्याने महत्वाचं काम असतं ते म्हणजे पंच आमचे आदरणीय संदीप पाटील सर, राजेंद्र गरज सर, रोहन पाटील सर यांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने आज स्पर्धेला उशीर झाला त्याच्यानंतरही त्यांचं संयम आणि शिस्त आपल्याला या तिन्ही पंचांची पात्र पाहायला मिळाली. संदीप पाटील सर असतील, राजेंद्र गरज सर असतील, रोहनजी पाटील असतील आणि त्याचबरोबर आमची पीटीसी लाईव्ह टेक्निकल टीम परिपूर्ण मात्र केतन दळवी यांची टीम मात्र कार्यरत असताना मात्र पाहायला मिळाली. आमचा रुचिक आहे, खूप छान पद्धतीनं आज या स्पर्धेमध्ये या सगळ्यांचं सहकार्य मात्र पाहायला मिळालं. धीरज, सचिन यस खेळाडूंना बक्षीस लावणार आहे ते नेक्स्ट इनिंग मध्ये. प्रत्येक षटकारामागे 500 रुपये आणि गुणसंख्यांक लेखक आमचे बाहुबली केवले ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि शैलेश ठाकूर साहेबांचे भाचे इथून पाहिलं गेलं कांचनजी पाळकर साहेबांचंही मोठं योगदान राहिले गेले. 24 बॉल आणि 67 धावा. आता इथून वेळ घालवू नका सर, टीम मीटिंग घेऊ नका. याच्यानंतर आपल्याला क्रिकेट, टेनिस क्रिकेट बराच बदलताना मात्र पाहायला मिळणार आहे. 2020चा फॉर्मॅट येणार आहे. मग आपल्याला 2 दिवस एक सामना ठेवावा लागेल. प्रत्येक बॉल माग गणिक, प्रत्येक षटका गणिक तुम्ही एकत्र आलात तर वेळ वाचवणं हा खेळाडूंच्या हातामध्ये असतं. अक्षय सुतार आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. अक्षर सुतार आमचे वाशीगावचे आणि त्यांच्यासाठी प्रत्येक झेलसाठी अक्षत सुतार क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये मात्र पाहायला मिळतील. आणि आमचे आयोजक आदरणीय शैलेश ठाकूर साहेब यांच्याकडनं प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आता झेल घेण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. झेल घेतला तर तुमचा संघही जिंकेल. आणि चला बॉल द्यायचा आहे. 24 बॉल आणि 67 धावांची गरज मैदानामध्ये. मात्र इथून गावदेवी साई टीमचे फलंदाज प्रतीक मोकल आणि संकेत मोकल आणि पाहायला मिळाले. चला नंदू साहेब बॉल द्या, बॉल. यस यस डेफिनेटली थोडासा हशी मजाक तो चलता रहेगा. सुरुवात होईल धावाला, तोपर्यंत इथून पाहायला गेलं तर चेंडूंची शहानिशा ते मात्र केली जाईल. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संकेत मोकल आणि प्रतीक मोकल. गावदेवी साई टीम आपल्याला मात्र पाहायला मिळते. राकेश एक महत्वपूर्ण खेळाडू या टीम मधील आणि त्याचबरोबर 24 बॉल मध्ये तुम्हाला 67 धावा बनवायच्या आहेत. भलं मोठं आव्हान आहे, परंतु इथून समोरच्या टीमने जर बनवले असते तर तुम्हीही ते करू शकताय. असंच पाहायला गेलं तर साई टीमकडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत. अगदी 6-7 पर्यंत या टीमकडे मात्र अगदी चांगले स्ट्रॉंग फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. अनेक मॅचेस याच फलंदाजीच्या जोरावरती मात्र गावदेवी साईने जिंकलंय. आता या अट्रॅक्टिव्ह वाशी टीमच्या गोलंदाजी समोर मात्र फलंदाजी कशी होईल त्याची चर्चा. कारण नेहमीच बरेच शिंदे आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. याही गोलंदाजांनी आपल्या नावाचा परिचय मात्र दिलाय आणि षटक क्रमांक पहिल्यासाठी मात्र त्याने निमंत्रित केले गेले. भरत शिंदे सरकार राज करतील का या पहिल्या षटकामध्ये? चला या लवकर, घोडागाडी मागू का? गेम ऑन डिस्प्ले. पहिलाच बॉल आणि पहिला बॉल मिड ऑफ मध्ये खेळून काढला. ऑफ ड्राईव्ह थोडस एक्स्ट्रा कव्हर आणि ऑफ ड्राईव्हच्या मधोमध मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र पाठवलं गेलं. एक सिंगलला मात्र सुरुवात झाली आहे. हेच तुम्हाला करायचं आहे. ज्या पद्धतीने मात्र धावा बनवल्या गेले तुम्हाला 6 बॉल मध्ये 2 फटके शोधावेच लागतील. चांगला टॅप करण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला गेला तर त्या दिशेनं क्षेत्ररक्षकांचा अगदी पाठलाग करणार सचिन यांचं आणि तोपर्यंत इथून एक धाव मात्र घेतली जाईल. 1+1 म्हणजे 2 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती 1 धाव, दुसऱ्या बॉलवरती 1 धाव. ध्रुवी 11 वाशी टीम कडनं मात्र सध्याच्या घडीला भरत शिंदे खूप छान गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळतात. आणखी एक चांगला बॉल
कटर बॉल खूप छान पद्धतीने करतात लेग कटर. त्याचबरोबर पाहिलं गेलं तर चेंज ऑफ द स्पेस पहिल्या षटक इथे घेऊन येतात आणि आपल्या संघाला खेळामध्ये बनवण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न त्यांच्याकडनं मात्र केला जातो आणि तेच 3 बॉलमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. हाई बॉल चांगला जोरदार अपील केली आहे. येस, लाईन लेंथ मध्ये अडकले गेले, रिच केला होता आणि पायावरती आदळलाय. लेग बिफोर द विकेट LBW च्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज बाद. संकेत मोकल बॅक टू डग आउट. संदेश गावंड नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र येणवताना पाहायला मिळतील. या दोन्ही फलंदाजांना आता मात्र थांबून खेळणं गरजेचं आहे. गावदेवी साई सदस्याची हार मानणारी टीम नाही आहे. त्यांना माहिती आहे की इथून गेम पलटी कसं करायचं, परंतु या षटकामध्ये धावा येतील किती, अंतिम 18 बॉलमध्ये धावा राहतील किती, त्याची चर्चा मात्र पाहायला मिळते. कारण तुम्हाला तब्बल बनवायचे आता 20 बॉलमध्ये 65. जरी आव्हान मोठं असलं तरी ते पार तुम्हाला करायचं आहे गावाच्या नावासाठी. इथून आणखी एक विकेट कदाचित येऊ शकतोय. यस, डेफिनेटली आली आहे. दमदार क्षेत्ररक्षण तिथेही मात्र पाहायला मिळतोय. राहुल आहे तिथे आणि पकडला गेला झेल फलंदाज बाद. ज्या पावली गेले होते त्याच पावली मात्र माघारी. गोल्डन डकचा शिकार संदेश बॅक टू डग आउट. कोणत्या गोष्टीला कधी प्रसिद्धी मिळेल ना ते सांगता येणार नाही आहे. सध्याच्या फुल ट्रेनिंग मध्ये असणारा हा सॉन्ग आहे. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश मोकळ जात असताना मात्र पाहायला मिळेल. गावदेवी साई टीम थोडीशी नका संकटामध्ये सापडली की काय असं चित्र निर्मित झालंय. परंतु या संकटातून या फसलेल्या मॅचला हसवायचं काम मात्र केलं जाईल का. राकेश मोकल आणि प्रतीक मोकल या दोन्ही टीमकडनं परत एकदा चांगला शॉट सिलेक्शन. गॅप शोधला, आता थांबणार नाहीये. बॉल चाललाय टप्पा टप्पा टप्पा, सीमारेषा पार 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 पार. 4 चौका. रायगड आणि अनेक जिल्ह्यातून मात्र शिर्डीला रवाना झाल्यात आणि आज काल दर्शन झालं. मला वाटतं साईबाबांचं समुद्र संगीत आपल्याला ऐकायला मिळतात. इथे इथून गरमाहट निर्माण केले. एक चौकार आल्यानंतर मात्र इथून कमबॅक करण्याची सुवर्ण संधी मात्र फलंदाजांना असेल. धावफलकावरती 6 धावा लागल्यात आणि इथून षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आणि 6 धावा, म्हणजे अजूनपर्यंत तुम्हाला बनवायचे आहेत 18 बॉल आणि 61 धावा. जे नाव सातत्याने टीम ध्रुवी 11 वाशी टीम बरोबर जोडलं जातं ते म्हणजे अर्थातच योगेश भगत गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाजी चांगली केली आहे. गोलंदाजी कशा पद्धतीने करतील त्यांच्यावरती पहिल्याच बॉलवरती आक्रमण. या षटकामध्ये धावा येतील का याची चर्चा देणारा शानदार फलंदाज प्रतीक मोकलच्या बॅटमधून आलाय षटकार. खूप छान इथे मात्र पहिल्या बॉलवरती आक्रमण पाहायला मिळालं. त्याच्यानंतर कमबॅक केलं योगेश भगत यानं. खूप अप्रतिम गोलंदाजी करताना साकारताना इथे मात्र पाहायला मिळतात. थोडंसं वाईड यॉर्करवरती गोलंदाजी केली आहे आणि ऐनवेळेमध्ये मात्र बॉल मधील गती काढून घेतली. हे खास क्लास आहे त्यांच्याकडे, योगेश भगत यांच्याकडे, आणि तेच इथे मात्र पाहायला मिळालं. प्रतीक मोकल आणखी एक क्लास इथे मात्र पाहायला मिळेल. उंच आहे हवेमध्ये बॉल मात्र इथून तरंगताना पाहायला मिळाला. डाऊन द बॉल
क्षेत्ररक्षक अप्रतिम सचिन यांच्याकडनं पकडले गेले झेल आणि योगेश भगत यांनी प्राप्त करून दिली विकेट क्रमांक पहिली त्यांच्या मात्र स्पेलमधील आणि सांघिक तिसरी विकेट माघारी गावदेवी साई टीमचे मात्र धक्का तिसरा बसतोय 12 या धावसंख्येवरती. नवीन होताना पाहायला मिळतील आता क्रमांक 5 वरती प्रशांत मोकळ. आता इथून जादुई फलंदाजी करतील का आपल्या संघाला संकटामधून मात्र बाहेर काढतील का कारण येणारे या धावा ज्या आहेत त्या बनवण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न त्यांच्याकडनं मात्र केला जाईल का. योगेश भगत अप्रतिम गोलंदाजी साकारताना इथे मात्र पाहायला मिळतात परंतु आमचे आयोजक आदरणीय शैलेजी ठाकूर साहेब यांचा हा संघ मेवण्यांचा संघ सासूरवाडीचा संघ सुस्थितीमध्ये मात्र पाहायला मिळते. मजबूत धावसंख्या बनवली त्याच्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये योगेश भगत हे साकारताना मात्र पाहायला मिळतात. टॅप केलंय एक सिंगल पेक्षा तुम्हाला जास्त मिळणार नाहीयेत परंतु इथून प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न परमार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं आणि ते प्रयत्न करायचे तुम्ही जर सोडून गेला तर तुमच्यापासून मॅच दूर जाईल. ते तुम्ही करू शकता. अशक्य असं या जगामध्ये काहीच नाही आहे आणि त्या नीतीवरती त्या याच्यावरती तुम्हाला चालावं लागेल. आणखी एक चांगला बॉल आता गेलाय आणि एंड इज वेल शेवट गोड केलाय. शेवटच्या डॉट बॉलनं योगेश भगत यांनी क्रमांक 2चं षटक समाप्त झालंय. 2 षटकानंतर धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 14. आता येणारे 12 बॉल आणि 53 धावांची गरज. विजय खडसे एकनाथ खडसे यांचे बंधुराज गोलंदाजी मार्कवरती मात्र पाहायला मिळतात. विजय खडसे आणखी एक चांगला बॉल सातत्याने याही नावाने चर्चा दिली. राकेश मोकल फटका तर इथून आपण पाहायला गेलं तर फसलाय डाऊन द बॉल. हो साधे सोपे झेल इथे मात्र सोडला जाते. एक निवांतपणा म्हणतो ना जो क्षणभर विश्रांती नो बॉलचा इशारा जरूर आलाय म्हणजे येणारा फ्रीट असेल. संधी होती तिथे कदाचित ही नावावरती विकेट गेली असती विजय यांच्या. संधी मात्र इथून सोडली तिथे रितेश यांच्याकडनं. फ्रीटचा बॉल त्याच्यावरती आक्रमण केलाय म्हणजे हा बॉल फरार सीमारेषा पार कमबॅक इथे होताना पाहायला मिळेल का. गावदेवी साई प्रचंड इथून धावा हव्या आहेत परंतु इथून प्रचंड इच्छाशक्तीची मात्र फलंदाजी होताना पाहायला मिळेल का. षटकार आणखी क्लास आला इथे मात्र पाहायला गेलं तर लांब लचक नेहारलंय पारकलंय ओळखलंय सत्वर तत्पर उत्तर देत बॉल फरा सीमारेषा पार. डीजे निशांत वगैरे असते कुठेही आम्हाला समालोचन करण्याची कधीच त्रास होत नाही. खूप काळजी घेतली जाते त्यांच्याकडनं आणि प्रेक्षकांनाही मंत्रमुग्ध केले जाते. विजय यांच्यावरती हल्ला करण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जाते. बॉल गणिक इथे मात्र समीकरण मात्र बदलली जरूर जातात इथे. आता डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉलनं मात्र समीकरण बदललेले 29वा धावफलकावरती. 7 बॉल मध्ये 19 राकेश मोकल खेळताना मात्र पाहायला मिळते. बॉल लागलाय थोडस मात्र पाहायला गेलं तर दुखापतग्रस्त
परंतु अशा दुखापती या खेळाडूंना सहजासहजी मात्र इथून अंगाला लागून देत नाहीत. परत एकदा ते उभे राहतात, गावासाठी खेळतात आणि या आपल्याला सिद्ध करण्याचा परिपूर्ण त्यांच्याकडनं प्रयत्न केला जातोय. बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल आणि या एका धावेनं धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 30 धावा. आता येणारे बॉल असणार आहे ते 7 आणि विजयासाठी 37 धावांची गरज. 7 बॉल 37. आवडका चांगला इथून मात्र पाहायला गेला तर हलक्यातनं मात्र ढकलून दिलाय, तिथेही चूक होताना मात्र पाहायला मिळाली. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालंय वाशी टीमचं आणि त्याही पेक्षा पाहायला गेलं तर गोलंदाजी आणि फलंदाजी इज इक्वल टू सक्सेस. याच्याकडे विजयाच्या वाटचालीकडे मात्र प्राचारण करताना मात्र पाहायला मिळतात. एक पाऊल पुढे साई टीमच्या मात्र टाकत असताना ते मात्र पाहायला मिळतात. कारण येणारे आता बॉल असणार ते 6 आणि विजयासाठी 36 धावांची गरज. म्हणजे 6 बॉल आणि 6 षटकार लागावे लागतील. 6 बॉल 36. ठोक ठोक निशांत. निशांत म्हणजे चार्जर आहे, फुल चार्जिंग चालू आहे त्याची. खूप छान इथे मात्र पाहायला गेला तर हा बॉल पहिलाच बॉल डॉट आलाय. म्हणजे आता इथून 5 मध्ये 36 धावा बनवायच्या आहेत. या बॉलवरती ऑन साईड लाडूया वाटणं खेळायचा होता परंतु फटका फसला तिथे आणि स्वतःच्याच फॉलथ्रूमध्ये अप्रतिमरित्या इथून क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. नितीन सुतार आजच्या रात्रीतील दुसरी अर्धशतकी खेळ यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी पहिल्या मॅचमध्ये. दुसऱ्या मॅचमध्ये हवी तशी मात्र इथून फलंदाजी होताना पाहायला मिळाला नाही. बॉलला फेकून दिलाय. हा षटकार जरूर आला. आता एन्जॉय करतात बॅटिंगला फलंदाज प्रशांत मोकल आणि या षटकारानं समीकरण जरूर बदलतील परंतु इथून मॅच जिंकण्याच्या जवळ जातील का त्याची चर्चा. 37. 3 बॉलमध्ये 30 धावांची गरज. 3 बॉल 30. गिरकी घेतलाय आणि तोपर्यंत पाहायला गेलं तर त्याच पद्धतीनं मात्र बॉल डिलिव्हरी केला. अगदी रीड केलं माइंड फलंदाजांचं आणि 2 बॉल 30. समीकरण परिपूर्ण. आता इथून टीम ध्रुवी 11 वाशी या टीमच्या बाजूने मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. गावदेवी साई टीम थोडीशी कमतरता बॅटिंगमध्ये मात्र पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि या ड्रॉप झालाय झेल. म्हणजे आणखी काही 2-3 मिनिटं आयोजकांचे वाचले. आता 1 बॉल आणि विजयासाठी 30. विकेटला 5 पॉइंट आहेत त्यामुळे तुम्हाला आणि पहा तिथे गोलंदाजीसाठी कोण आहे तर नितीन सुतार. बाईक आहे जर इथे विकेट घेतली असते तर 5 रन्स आणखी ऍड झाले असते नितीन सुतारच्या नावावरती परंतु या खर्च झाल्यात. शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय. तब्बल हा सामना जिंकलाय 24 धावानं टीम ध्रुवी 11 वाशी या टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. 1 पाऊल पुढे तुम्ही टाकलात. रिहानी एंटरप्राइजेस चषक 2026 पर्व दुसऱ्यामध्ये चॅम्पियन होण्यासाठी सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. पहिल्या सामन्यामध्ये ही अप्रतिम. चला गॅरो यायचंय. योगेश भगत यांना